नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 3 इयर्ससाठी कॉलेज प्रेफरन्स देण्याची आजची लास्ट डेट आहे. यानंतर तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स किंवा काही चेंजेस तुम्हाला जर काही करायचे असतील, तर तुम्ही आता करू शकणार नाही जर आजची जी लास्ट डेट आहे. कॉलेज प्रेफरन्स तुम्हाला ॲड करायचे असतील, खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की सर अजून एक कॉलेज मला ॲड करायचं आहे. तो कशा पद्धतीने करायचा आहे? तर तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन आणि तुम्हाला जर ते कॉलेजचे प्रेफरन्स जर ॲड करायचं असेल, तर सिम्पली फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचे प्रोफाईल तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर कॉलेज प्रेफरन्स जो ऑप्शन फॉर्म आहे, तिथे फक्त अनलॉक करा. कॉलेज प्रेफरन्स त्यामध्ये सेट प्रेफरन्समध्ये कॉलेजेस ॲड करा आणि परत एकदा त्याला प्रिंटआउट त्याची काढा आणि कॉलेज ऑप्शन फॉर्म हे तुम्ही लॉक करा. म्हणजे कॉलेज प्रेफरन्स आजच्या डेटपर्यंत टिल 12:00 PM पर्यंत तुम्ही ते प्रेफरन्स देऊ शकता. आफ्टर दॅट कोणतेही प्रेफरन्स तुम्ही देऊ शकणार नाही. ते डायरेक्टली मग तुम्ही इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला पार्टिसिपेट करू शकता. आता पुढची प्रोसेस काय आहे? कॉलेज प्रेफरन्स आज दिल्याच्या नंतर पुढे कोणती प्रोसेस आहे? पुढे काय करावं लागणार आहे? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके. जसं की CETच्या वेबसाईटला आपण आहोत. ही नॉर्मल वेबसाईट ही तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण कॅब ब्राउचर ओपन केलेलं आहे. ठीक आहे. कॅब ब्राउचर ओपन केल्याच्या नंतर इथे आपण बघत आहोत, की कॉलेज प्रेफरन्स कॅप राउंड 3 साठी 27 ऑगस्ट 2025 म्हणजेच आजची जी डेट आहे, ती लास्ट डेट आहे. 12 वाजेपर्यंत म्हणजेच नाईट 12 वाजेपर्यंत, रात्रीचे 12 वाजेपर्यंत तुम्ही हे फॉर्म म्हणजेच कॉलेज ऑप्शन फॉर्म असेल, काही चेंजेस तुम्हाला करायचे आहेत, कॅटेगरीचे डॉक्युमेंट, ओरिजिनल डॉक्युमेंट आलेले आहेत, ते अपलोड करायचे आहेत का? कॅटेगरीमधून ॲप्लाय करायचं आहे का? कॅटेगरीचे डॉक्युमेंट नाहीये तर ओपनमधून ॲप्लाय करायचं आहे का? जे काही चेंजेस करायचे असतील, ते आजच्या डेटमध्ये तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. ओके. समजा एखाद्या विद्यार्थ्याचं चेंजेस करायचं किंवा कॉलेज प्रेफरन्स द्यायचं समजा जर राहिलं, तर कॉलेज प्रेफरन्स मग तुम्ही नंतरला परत देऊ शकत नाही. पण समजा काही डॉक्युमेंटसाठी चेंजेस असतील किंवा त्या पद्धतीचे काही चेंजेस राहिले असतील, तर तुम्ही ते पुढे करू शकता का? तर डेफिनेटली येस. कसं करू शकता ते तुम्हाला मी सांगत आहे. पण एवढं वेळ घेण्यापेक्षा तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स हे आजच देऊन टाका किंवा काही विद्यार्थ्यांनी दिले असतील, तर त्यांना काही करायची गरज नाहीये. बट ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजचे प्रेफरन्स अजूनही दिले नसतील, अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजचे प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होईल. मग जे विद्यार्थी नवीन असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आता डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, त्यांचं अजूनही पार्शियली व्हेरिफाय दाखवत आहे. काही विद्यार्थ्यांचं पेंडिंग दाखवत आहे. अशा विद्यार्थ्यांचं या डेटमध्ये तुमचं व्हेरिफाय होणार आहे. म्हणजेच 24th ते 29 ऑगस्ट तक तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे ते व्हेरिफाय होतील. ओके. ते व्हेरिफाय झाल्याच्या नंतर मग तुमची अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट राउंड 3 साठी पब्लिश होईल कधी? 30 ऑगस्ट 2025 ला. 30 ऑगस्ट 2025 ला ही तुमची अल्फाबेटिकल लिस्ट ही पब्लिश होईल. मग त्यामध्ये समजा एखाद्या विद्यार्थ्याचं असं वाटलं, की ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये सर मला त्यामध्ये चुका आहेत, काही मला कन्व्हर्जन सर्टिफिकेट्समध्ये काही रॉंग मार्क्स आहेत, तर तुम्ही तेव्हा चेंज करू शकता. 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबरपर्यंत एक टाईम तुम्हाला हा इथे दिला जाईल. हा लास्ट चान्स असेल यामध्ये तुम्ही चेंजेस करण्यासाठी. कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला आजच द्यायचे. त्यामध्ये कोणतीही डेट एक्सटेन्शन नाही आहे. पण डॉक्युमेंट्सबद्दल चेंजेस असतील, ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही चेंजेस असतील, तर डेफिनेटली तुम्ही 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबरपर्यंत परत एकदा तुम्ही चेंजेस करू शकता. आफ्टर दॅट मग तुमची एवढं सर्व चेंजेस सर्व चांगल्या पद्धतीने झाल्याच्या नंतर मग फायनल मेरिट लिस्ट तुमची पब्लिश होईल. ते 7 सप्टेंबर 2025 ठीक आहे. आणि 7 सप्टेंबरला पब्लिश झाल्याच्या नंतर फायनल मेरिट लिस्ट, त्यानंतर मग कॉलेज अलॉटमेंट कोणता कॉलेज तुम्हाला अलॉट झालेला आहे, हे 9 सप्टेंबर 2025 तेव्हा तुम्हाला समजून जाईल. मग ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होतील, ते विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जातील. ते जी डेट आहे 10 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या दरम्यान. ओके. सो 10 ते 13च्या दरम्यान तुम्हाला ॲडमिशनसाठी जायचं आहे
आणि ते ॲडमिशन घेतल्याच्या नंतर तुमची प्रोसेस तिथे एंड होणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला कॅप राउंड 3चं पुढे काय करायचं आहे कॉलेज प्रेफरन्स दिल्याच्या नंतर पुढची प्रोसेस काय असेल ते यामध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेले आहे. काही डाउट असतील, काही प्रश्न असतील, तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड काय असतो त्याची ऑलरेडी व्हिडिओ बनवलेली आहे. ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलला आहे. ती तुम्ही नक्की बघा. नक्की तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल. ओके. आणि जे विद्यार्थ्यांना समजा कॉलेजच्या मॅनेजमेंटमधून जर ॲडमिशन वगैरे घ्यायचं असेल, ते विद्यार्थी आत्तापासूनच तुम्ही कॉलेज व्हिजिट करू शकता. ओके. कॉलेज व्हिजिट करा. त्यांना बोला, की "सर आम्हाला मॅनेजमेंट राउंडमधून ॲडमिशन घ्यायचं आहे." तर तुमच्याकडे कोणतं फॉर्म फिलअप करायचं असेल का? किंवा काही नाव वगैरे लिहून घेत आहेत का? ते बघा आणि तिथून तुम्ही करू शकता. मी ॲक्चुअली अगेन्स्ट आहे मॅनेजमेंट राउंडच्या. बट काही विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल, काही विद्यार्थ्यांना तो वर्ष जर वाया अ, घालवायचं नसेल, तर डेफिनेटली तुम्ही ते करू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. सो या पद्धतीची इन्फॉर्मेशन ही आता दिलेली आहे. पुढे काय करायचं आहे, कोणत्या गोष्टी होणार आहेत, ते तुम्हाला यामध्ये सांगितलेले आहे. आय होप तुम्हाला या गोष्टी सर्व समजल्या असतील. समजल्या असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. हा तुमचा चॅनल आहे, तर डेफिनेटली याला सबस्क्राईब सुद्धा करा. फक्त व्हिडिओ बघू नका. तर बाजूला जो बटन आहे सबस्क्राईबचा, तर त्यावरती सुद्धा क्लिक करा. जेणेकरून मला पण मोटिव्हेशन भेटत असतं, की आपले विद्यार्थी एवढे आहेत, तर आपल्याला अजून चांगला कंटेंट देण्याचा आपण यामधून तुम्हाला नक्की प्रयत्न मी करत असतो. सो थँक सो मच.